जाऊया पुढच्या बातमीकडे। भाजप कार्यकारिणीला मुहूर्त मिळेना झालाय। नवे प्रदेशाध्यक्ष मिळून आता 8 महिने झालेत आणि कार्यकारिणी मात्र ठरेना। मनपा झेडपी निवडणुकांमुळे नियुक्त्या रखडलेल्या होत्या। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सूत्र घेऊन आता जवळपास 8 महिने लोटलेले आहेत। काम मात्र जुन्याच कार्यकारिणीमार्फत सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह नावांवरील एकमत आणि इतर कारणांमुळे नियुक्त्या रखडलेल्या आहेत। तर नव्या कार्यकारिणीबाबत दोनदा पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर केंद्राकडून दुरुस्त्यांसाठी परत पाठवण्यात आले। विधानसभेऐवजी परिषदेतल्या आमदारांना कार्यकारिणीमध्ये स्थान देण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सूत्र हाती घेऊन 8 महिने झालेत, मात्र कार्यकारिणी जुनीच आहे। या संदर्भात कधी निर्णय येणार आहे, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अनुपमा, खरं तर आपण पाहिलं असेल, रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेऊन 8 महिने लोटले तरी सुद्धा नव्या कार्यकारिणीच्या घोषणेला मुहूर्त मिळालेला नाहीये। अजूनही बावनकुळे यांच्या काळातच कार्यकारिणी काम करते, परंतु याची कारणं जर आपण पाहायला गेलं तर नावांवरती होत नसलेलं एकमत किंवा विविध आघाड्यांवरती जी नावं पक्षाकडनं निश्चित करण्यात आली, त्याला केंद्रीय नेतृत्वाकडनं न मिळालेली सहमती यासह स्थानिक निवडणुकांचा एकंदर मोसम, या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी या नेमणुका रखडण्यात आल्या होत्या। खरं तर 2 वेळेला या नेमणुकांच्या संदर्भातला प्रस्ताव जो होतो केंद्राकडे पाठवण्यात आला, त्यावर सुद्धा केंद्रानं काही सुधारणा आणि काही सूचना दिल्यामुळे हा प्रस्ताव खरं तर रखडलेला आहे। अपेक्षा अशी देखील आहे की या महिनाभरामध्ये या संदर्भातली जी खरं तर घोषणा आहे ती महिनाभरात किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये होऊ शकते, परंतु अद्यापही त्या संदर्भातला कुठलाही निश्चित निर्णय झालेला नाहीये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कार्यकारिणीमध्ये विधानसभेपेक्षा विधान परिषदेतील आमदारांना अधिक प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात केंद्रीय पातळीवरनं आग्रह असल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे भाजपची कार्यकारिणी कधीपर्यंत घोषित होते आणि नव्या कार्यकारिणीचा कामकाज कधीपर्यंत सुरू होते पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।